तर जळगावमध्ये सुनील महाजन आणि भाजप आमदार सुरेश भोळे यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं। सुरेश भोळे यांनी स्वतःच्या जावयाला रस्त्याचं कंत्राट मिळवून दिलं असा आरोप सुनील महाजन यांनी केला। तरीही कामं निकृष्ट दर्जाची झाली। ठाकरे गटाच्या सुनील महाजन यांनी हा आरोप केला। सुनील भोळेंनी केलेले आरोप सिद्ध करावे असं आव्हान त्यानंतर सुरेश भोळे यांनी दिलं। जळगाव शहरामध्ये 6 महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणाला राहिलेले नाही। जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डांबर ओतण्याची वेळ आलेली आहे आणि ते डांबर ओतल्यानंतर ते सुद्धा 15 दिवसांनी तिथून वाहून जात आहे। म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे। टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे। लाडका जवाई जो आहे ना, त्या लाडक्या जवाया पायरीच जळगाव शहराचा सत्या कोणाचा जवाई आमदारांचाच सांगतोय ना। आता आपला आला तर तेवढी आमदार त्यांना जवळ घेणार आहे। दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल, शहनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जाऊ नये। कारण एखाद्याच्या भावना दुखवणं, आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावनिक होईल की कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब कर, मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बायपासचे सांगितले त्यांनी सुद्धा पुरावा द्यायचा। त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं, नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी।